यामध्ये कुठेही खंड पडता नाही, खंड पडता कामा नये या पद्धतीची आम्ही उपाययोजना विभाग म्हणून घेत आहोत। सुरुवात ही आम्ही करत आहोत आणि त्या संदर्भातलं जे आर्थिक नियोजन आहे ते सुद्धा अर्थ विभागाकडून आम्हाला महिला व बालविकास विभागाला प्राप्त झालेला आहे। त्याच्यामुळे लाडक्या बहिणींचा जो त्याचा लाभ आहे हा साधारणपणे आज त्याची वितरणाची सुरुवात होईल आणि 3 ते 4 दिवसाच्या त्या कालावधीमध्ये ज्या महिला लाभार्थी आहेत त्यांच्या खात्यावर तो लाभ जमा होईल। मला आपल्या माध्यमातून सर्व लाडक्या बहिणींना आज महिन्याच्या संदर्भातले अनेक माध्यमांकडून सुद्धा विचारलं जात होतं आणि बऱ्याचशा लाभार्थ्यांकडून सुद्धा साधारणपणे तो प्रश्न उपस्थित केला जात होता। त्यामुळे दर महिन्याला आपण महिना संपायच्या आत तो लाभ त्यांच्या अकाउंटला देत असतो। त्यामुळे या महिन्यामध्ये सुद्धा तो लाभ त्याची वितरणाची सुरुवात ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार आम्ही करत आहोत। ताई, या संदर्भामध्ये आम्ही आधी सुद्धा बऱ्याचशा वेळेला स्पष्टीकरण दिलेलं आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेला आहे, दोन्ही उपमुख्यमंत्री महोदयांनी दिलेला आहे की नवीन अर्थसंकल्प किंवा त्याच्या पुढच्या कालावधीमध्ये या संदर्भातला सकारात्मक विचार जो आहे तो करण्यात येईल। त्याच्यामुळे सध्याच्या या महिन्याच्या याच्यामध्ये 1500चा लाभ जो चालू आहे तो आपण त्यांच्या खात्यामध्ये वितरित करत आहोत। खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीणसारखी योजना ज्या वेळेला आणली त्यावेळेला आपण पहिला निकष त्याच्यामध्ये ठेवला की ती अकाउंट ही त्या महिला लाभार्थीचीच असली पाहिजे। त्याचं विशेष कारण हे होतं की जो लाभ आपण 1500चा देतो हा त्या महिलेच्या अकाउंटमध्ये गेला पाहिजे। मला अध्यक्ष महोदय आपल्या माध्यमातून सांगायचंय की 50 लाख अशा महिला होत्या ज्यांचे बँकमध्ये अकाउंटच नव्हते। ते लाडकी बहीण योजना सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा हे सुरू झाले आणि त्याच्यामध्ये आधार सीडिंगची अट आपण ह्यासाठी घातली की तो लाभ हा त्यांच्या अकाउंटमध्ये जावा, कारण इतर योजनांचा लाभ हा तिथल्या पुरुषांची अकाउंटची नोंदणी असते, त्याच्यामुळे तो लाभ त्यांच्या अकाउंटमध्ये जात नाही। त्यामुळे त्या दृष्टिकोनातून त्या योजनेमध्ये आपण जे निकष ठेवले ते इतर योजनांमध्ये महिला लाभार्थ्यांसाठी ठेवण्यात यावे, अशा पद्धतीची पावलं सुद्धा उचलली जातील।